मित्रांनो, तुम्ही स्मार्ट मीटर बद्दल ऐकलं असेलच. नुसतं ऐकलं नसेल तर अनेक ठिकाणी हे स्मार्ट मीटर आता इन्स्टॉल देखील केले जात आहेत. म्हणजे जे काही जुने मीटर्स आहेत आपले ते काढून त्या जागी स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. याचा अनेकांनी विरोध सुद्धा केला होता. कारण लोकांमध्ये फार मोठा संभ्रम आहे की हे जे लावले जाणारे मीटर आहेत ते प्रीपेड असतील की पोस्टपेड. याआधी प्रीपेड मीटर लावण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला होता. परंतु प्रीपेड मीटरमुळे बिलं जास्त येतील, लोकांचं कन्झम्पशन जास्त होईल किंवा लोकांना ते परवडणार नाही अशा देखील बातम्या आल्या होत्या. प्रीपेड मीटर म्हणजे तुम्हाला तुमच्या कन्झम्पशननुसार किती लाईट तुम्ही वापरू शकता त्याप्रमाणे मोबाईल सारखं रिचार्ज करावं लागणार होतं. त्यामुळे जे काही मीटर आता लावले जात आहेत ते प्रीपेड मीटर आहेत का? आधी रिचार्ज करावं लागणार का? महिन्याला जसं आता बिल येत आहे ते इथून पुढेही येत राहणार का? हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. कारण सगळीकडे आता हे मीटर बसवले जात आहेत. आता या स्मार्ट मीटरमुळे जरी तुमचं बिल भरणं सोपं होणार असलं तरी काही गोष्टी आधीच माहिती असलेल्या गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की MSCDCL द्वारे बसवल्या जाणाऱ्या या स्मार्ट मीटरचं नेमकं काम काय आहे, ते प्रीपेड नसून पोस्टपेड आहे का, याबद्दल सरकारचं काय म्हणणं आहे आणि होणारे हे बदल आपल्याला कसे फायदेशीर ठरू शकतात. मित्रांनो, स्मार्ट मीटर म्हणजे एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. आपल्याकडे जे जुने अॅनालॉग मीटर्स आहेत त्यापेक्षा हे मीटर फारच स्मार्ट आहे. कारण यामध्ये रिअल टाइम डेटा मिळतो. विजेचा वापर किती चालू आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपवर सुद्धा बघू शकता आणि यामुळे बिलात गडबड होण्याची शक्यता फारच कमी आहे. हे मीटर AMR म्हणजेच ऑटोमॅटिक मीटर रीडिंग किंवा AMI ॲडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर या टेक्नॉलॉजीवर चालतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे मीटर आहेत ते प्रीपेड आहेत की पोस्टपेड आहेत. तर सरकारने आता स्पष्ट केलं आहे की बसवले जाणारे मीटर हे पोस्टपेड असणार आहे. म्हणजे नेहमीप्रमाणेच तुम्हाला दर महिन्याला बिल येणार आहे, त्यानुसार तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं आहे. यावर कुठल्याही प्रकारचा रिचार्ज करावा लागणार नाही, कारण ते प्रीपेड नसणार आहे. याबद्दलची अधिक माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा दिली आहे. याच सभागृहामध्ये मी ही घोषणा केली होती की स्मार्ट प्रीपेड मीटर आम्ही लावणार नाही. त्यानुसार आपण स्मार्ट प्रीपेड मीटर हे लावणं रद्द केलं. आता पोस्टपेड मीटर आपण लावतो, प्रीपेड मीटर आपण लावत नाही. लोकांचं मत असं होतं की प्रीपेड मीटर लागल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिलं वाढतील. अशा प्रकारची परिस्थिती कुठेही झाली नाही. ज्या लोकांनी स्मार्ट मीटर लावलेलं आहे, पोस्टपेड स्मार्ट मीटर, त्यांना नवीन टेरिफ ऑर्डर मध्ये आपण ते सोलर अवर्स मध्ये जेवढी वीज वापरतील त्या विजेवर 10% सूट दिलेली आहे. मग प्रीपेड मीटरचं वादळ का उठलं होतं? भारताच्या इतर अनेक स्टेट्समध्ये प्रीपेड मीटर बसवले जात आहेत, जसे उत्तर प्रदेश, बिहार किंवा दिल्लीच्या काही भागांमध्ये. पण महाराष्ट्रामध्ये MSCDCL ने स्पष्टपणे सांगितले आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या तरी बसवले जाणारे मीटर्स हे पोस्टपेड असणार आहेत, ज्यामुळे नेहमीप्रमाणेच तुम्हाला बिल येणार आहे आणि ते तुम्हाला पे करायचं आहे. फक्त तुमचं जुनं मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवलं जाणार आहे. भविष्यात कधीतरी प्रीपेडचा ऑप्शन दिला जाईल आणि ते सुद्धा ऐच्छिक असेल. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जर प्रीपेड मीटर बसवायचं असेल तर ते तुम्ही बसवू शकणार आहात. यावर कुठलेही कंपल्शन नसेल. आता या स्मार्ट मीटरचा ग्राहकांना काय फायदा आहे? मीटरची रिडिंग घेण्यासाठी आता माणूस घरी येण्याची गरज पडणार नाही. सर्व काही रिमोट मीटर रिडिंगने होणार आहे. स्मार्ट मीटरच्या ॲपद्वारे तुमचं कन्झम्पशन किती होत आहे, तुम्ही किती वीज वापरत आहे हे तुम्हाला लाईव्ह तुमच्या मोबाईलवर ट्रॅक करता येणार आहे. बिलामध्ये जर चुकून जास्त युनिट्स लागले असतील तर ते सुद्धा लगेच तुम्हाला दिसणार आहे. वीज चोरी होण्याची शक्यता कमी होऊन जाईल आणि जर काही तांत्रिक बिघाड आला तर तुम्हाला वेळेत समजणार आहे. कोणतं ॲप यासाठी वापरलं जाणार? तर तुमच्या माहितीकरता सांगतो की MSCDCL ने महाविद्युत नावाचं ॲप आणि पोर्टल सुरू केलेलं आहे. यातून तुम्ही मीटर रिडिंग पाहू शकता, महिन्याचं बिल पाहू शकता, बिल भरू शकता, वापराची डेली विकली रिपोर्ट्स डाउनलोड करू शकता. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर दोन्हीकडे उपलब्ध आहे. हे स्मार्ट मीटर बसवताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. तर कोणती काळजी घ्यावी लागेल? स्मार्ट मीटर फक्त अधिकृत MSCDCL म्हणजे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडूनच बसवून घ्या. कोणताही खासगी एजंट किंवा दलाल येऊन पैसे मागत असेल तर ते तपासा. मीटरवर सील आहे का ते तपासा आणि नंबरही नीट बघा. मीटरची स्थापना केल्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट स्लिप मिळते का ते बघा. आता महत्त्वाचा प्रश्न, जे काही मीटर बदलले जाणार आहे त्याचा खर्च कोण देणार? स्मार्ट मीटर बसवणी ही केंद्र सरकारच्या RDSS म्हणजे रिवॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम अंतर्गत होणार आहे. बहुतांश ठिकाणी यासाठी ग्राहकांकडून थेट पैसे घेतले जात नाही. तरीही काही ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट किंवा कनेक्शन फी मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. आता सरकारने हा निर्णय कशासाठी घेतला? ओल्ड मीटर चांगले नव्हते का? स्मार्ट मीटरची काय गरज होती? भारतातील वीज वितरण कंपन्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक आणि आर्थिक अडचणीमध्ये होत्या. मीटर टेम्परिंग, वीज चोरी, आलेली बिले वेळेवर न भरणे यामुळे
त्यांना नुकसान होत आहे. स्मार्ट मीटर लावले तर या सगळ्या गोष्टी थांबतील यावर अंकुश बसेल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर ग्राहकांना त्यांच्या वापराची पारदर्शकता मिळेल आणि वितरण कंपन्यांना सुद्धा वीज खर्चाचा अंदाज येईल. आता हे कधीपासून सुरू होणार? जसे मी याआधी सांगितले की बऱ्याच ठिकाणी सुरुवात झालेली आहे. MSCDCLने आधीच काही जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, जसं की नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण विभाग. पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने 1 कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये हे स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे. तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे स्मार्ट मीटर पोस्टपेड आहे, प्रीपेड नाही. प्रीपेडसाठी रिचार्ज करावं लागतं तसं काहीही होणार नाही. तुम्हाला दर महिन्याला बिल येईल, त्यानुसार तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं, जे या आधीपासूनच सुरू आहे. दर महिन्याला बिल येणारच. स्मार्ट मीटरवर तुमची रीडिंग ऑनलाईन नेहमीच तपासता येणार आहे आणि फेक कॉल्स किंवा एजंट्सपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. तर मित्रांनो, जुन्या मीटरमुळे चुकीची बिलं आल्यामुळे आपण अनेकदा परेशान झालेलो आहोत. आता हे स्मार्ट मीटर लागल्यानंतर सगळं काही बंद होईल. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलामध्ये पारदर्शकता राहील, कारण ऑनलाईन तुम्हाला तुमची करंट रीडिंग किती आहे, मीटर कशा पद्धतीने चालू आहे, विजेचं कंझम्पशन किती आहे, सगळं काही बघता येणार आहे. हा बदल खरंच चांगला आहे. फक्त तो योग्य पद्धतीने समजून घ्या आणि इतरांनाही सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.